मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. विजयादशमीचा दिवस म्हणजे मराठ्यांसाठी फक्त एक सण नाही तर एक ऐतिहासिक क्षण आहे, ज्याने आपल्या क्षात्र संस्कृतीला एक तेजस्वी पैलू दिला आहे. या दिवशी मराठ्यांच्या तलवारीच्या टणटणाटात आपली भूमी सुरक्षित करण्यासाठी आणि दिग्विजयाची मोहीम रचण्याची साक्ष होती. इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहिलं तर 1673 साली महाराजांच्या बंकापूर मोहिमेपासून ते हंबीरराव मोहिते यांच्या बुऱ्हाणपूरच्या लुटीपर्यंत आणि 1664 साली सुरतेच्या स्वारीची योजना आखण्यापासून ते 1692 मध्ये संताजी धनाजींच्या विजय मोहिमा, या सर्व घटना विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरच रचल्या गेल्या. डॉक्टर जयसिंगराव पवारांच्या मराठीशाहीचे अंतरंग या ग्रंथातून आपण या ऐतिहासिक घटनांची वाच्यता करू, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मर्द मराठ्यांनी आपल्या भूमीचं रक्षण केलं आणि परकीयांच्या गडांवर विजय मिळवला. या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की राजमाता जिजाऊ व शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे बंगळूरकडे मोहीम सुरू केली, सुपे परगणा काबीज केला, तसेच महाराजांच्या दिग्विजय मोहिमांमधील विजयादशमीच्या महत्त्वाचा आढावा घेऊया. चला तर मग एकत्रितपणे मराठ्यांच्या शौर्याचा आणि विजयादशमीच्या तेजस्वी क्षणांचा अभिमानाने उलगडा करूया. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. मराठी शाहीतील विजयादशमी आणि क्षात्र परंपरा. क्षात्र परंपरेतील सण हिंदुस्थानात प्रांतोप्रांती अनेक सण साजरे केले जातात. त्यामध्ये विजयादशमी अथवा दसरा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला अनेक प्राचीन पौराणिक संदर्भ आहेत. प्रजाजनांच्या अनन्वित अत्याचार करणाऱ्या दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी प्रत्यक्ष दुर्गामातेने रणचंडिकेचा अवतार घेतला आणि एकामागून एक याप्रमाणे त्या राक्षसांना तिने ठार केले. शेवटचा राक्षस महिषासूर तिने या दिवशी ठार केला, म्हणून हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो. असेही सांगितले जाते की प्रभू रामचंद्रांनी अन्य रावणाचा निपात करण्याचा निश्चय करून याच दिवशी शमी वृक्षाचे पूजन करून लंकेच्या स्वारीवर प्रस्थान ठेवले. या कथा पौराणिक असल्या तरी यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हा सण निव्वळ उत्सव साजरा करण्याचा नसून तो समाजातील क्षात्र परंपरेशी व क्षत्रियांच्या कर्तव्य कर्माशी निगडित आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापून मराठ्यांची स्वतंत्र क्षात्र परंपरा निर्माण केली. स्वाभाविकच इतर सर्व सणांपेक्षा हा सण मराठ्यांचा आवडता बनला. प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या मोहिमेनंतर या दिवशी प्रस्थान ठेवले. याचे स्मरण म्हणून मराठी आपल्या शत्रूचे दमन करण्यासाठी, मुलुख जिंकून राज्य वाढविण्यासाठी या शुभदिनी प्रस्थान ठेवू लागले. अशा या विजयादशमीच्या दिवशी मराठी शाहीत कोणकोणत्या महिमा निघाल्या आणि याचा शोध घेता घेता मोठी उद्बोधक माहिती हाताची मिळते. हा शोध मराठ्यांच्या सांस्कृतिक इतिहासावर प्रकाशझोत टाकणाराही ठरतो. राजमाता जिजाऊ आणि शिवाजीराजे बंगळूरकडे. मराठ्यांच्या इतिहासात विजयादशमीच्या मुहूर्ताचा पहिला संदर्भ येतो तो जिजाबाई शिवाजीराजे यांच्या शहाजीराजांच्या बोलण्यावरून बंगळूरकडे केलेल्या प्रयाणाचा. महाराष्ट्रातून कर्नाटकात गेल्यावर शहाजीराजांनी येथे मोठमोठे पराक्रम केले. बंगळूर जिंकून तेथे स्वतंत्र राजधानीचा थाट उभारला, मोठी फौज तयार केली. लवकरच त्यांनी आपली पत्नी व पुत्र यांना महाराष्ट्रातून तिकडे येण्याचा निरोप घातला. हा निरोप मिळाल्यावर मातोश्री जिजाबाई शिवाजीराजे व त्यांच्या नवपरिणीत पत्नी सईबाई यांना घेऊन दादोजी कोंडदेवांसह विजयादशमीच्या मुहूर्तावर निघाल्या. काही काल कर्नाटकात वास्तव करून जिजामाता आपल्या पुत्रासह महाराष्ट्रात परतल्या. सुपे परगणा काबीज. सुपे परगणा शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत मोडत होता, पण तो परगणा शहाजीराजांचा सावत्र मामा संभाजी मोहिते याने बळकावला होता. मामा आपल्याच गुरमीत राहत होता. त्यास वटणीवर आणून परगणा स्वराज्यात आणण्यासाठी महाराजांनी सन 1656च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वारीचे प्रस्थान ठेवले आणि अवघ्या 5-6 दिवसात सुप्याची गढी काबीज करून मामास दस्त केले. पुढे त्यांनी मामास सन्मानाने कर्नाटकात शहाजीराजांकडे पाठवून दिले. विजयादशमीच्या मुहूर्तावर काढलेली स्वारी महाराजांनी अशी विजयी केली होती. सुरतेच्या स्वारीची योजना जानेवारी 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी मोगली साम्राज्यातील सुरत हे अत्यंत वैभवशाली नगर लुटून जाळून बेसुरत करून टाकले. या सुरतेच्या स्वारीने मोगल साम्राज्याची मोठी अप्रतिष्ठा झाली. हिंदवी स्वराज्यात अगणित संपत्ती
आणली गेली. अशा या सुरतेच्या मोहिमेची आखणी महाराजांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर केली आणि त्या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखाली 200 हेरांची तुकडी सुरत येथील बित्तम बातमी मिळवण्यासाठी तिकडे धाडली. विजयादशमीच्या मुहूर्तावर बेतलेल्या या मोहिमेची फलश्रुती आपण सर्वांना माहीतच आहे. सन 1666ची विजयादशमी. पुढे मिर्झा राजा जयसिंग मराठी राज्यावर चालून आला. शिवाजी महाराजांना मोगलांशी तह करावा लागला. लवकरच बादशहाच्या भेटीस आग्र्यात जावे लागले. तेथे बादशहाने त्यांना विश्वासघाताने कैदेत टाकले. सर्व हिंदवी स्वराज्य संकटात बुडाले. राजगडावर जिजाबाई मोठ्या चिंतेत पडल्या. अशा प्रसंगात महाराजांनी आपल्या असामान्य बुद्धिकौशल्याने कैदेतून आपली सुटका करून घेतली आणि सप्टेंबर 1666च्या अखेरीस ते राजगडावर जिजाबाईंच्या समोर अचानकपणे उभे राहिले. त्यावेळचा जिजाबाईंचा आनंद काय वर्णावा. या साली दिनांक 27 सप्टेंबर रोजी विजयादशमी येते. मराठ्यांच्या दृष्टीने या सालची विजयादशमी म्हणजे एका आगळ्या विजय मोहिमेचा दिवस होता. त्यांच्या राजाने महाबलाढ्य मोगली बादशाहावर मात करून आग्र्याची मोहीम फत्ते केली होती. महाराजांची बंकापूरची स्वारी. अगदी विजयादशमीच्या दिवशीच शिवाजी महाराज आपल्या मोहिमेवर निघाल्याचा आणखी एक महत्त्वाचा संदर्भ शिवचरित्रात मिळतो. तो आहे त्यांच्या कर्नाटकातील बंकापूरच्या स्वारीचा. राज्याभिषेकाच्या आदल्या वर्षी मोगल व आदिलशाह यांनी महाराजांविरुद्ध संयुक्त आघाडी तयार झाली आणि तेव्हा खुद्द महाराजांनी आदिलशहाला शह देण्यासाठी त्यांच्या कर्नाटकातील मुलकावरील स्वारी हाती घेतली. त्या सालच्या विजयादशमीस दिनांक 10 ऑक्टोबर 1673 महाराज 15,000 सैन्य घेऊन बंकापूरच्या रोखाने निघाले. बंकापूर आणि कर्नाटकातील इतर बराच मुलूक लुटून आणि मार्गातील आदिलशाही फौजांशी लढे देत ते स्वराज्यात रायगडावर सुखरूप पोहोचले. बंकापूरची ही मोहीम फत्ते झाली होती. महाराजांची दिग्विजय मोहीम. लवकरच रायगडावर शिवराज्याभिषेक घडून आला. त्यानंतर अवघ्या 2 वर्षांनी सन 1676 साली महाराजांनी कर्नाटक दिग्विजयाची मोहीम हाती घेतली. त्या सालच्या विजयादशमीस 6 ऑक्टोबर 1676ला महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौम छत्रपती आपल्या वैभवी फौजेसह दक्षिण देशाच्या दिग्विजयास निघाले. मार्गात भागानगरच्या कुतुबशहाची भेट घेऊन तसेच ते मद्रास किनारपट्टीवर आले व तेथील मुलूक जिंकून कर्नाटकात मराठी राज्याचा विस्तार त्यांनी आरंभ केला. त्यांनी जिंजी सारखा अप्रतिम किल्ला काबीज केला. या मोहिमेतील दसरा महाराजांनी जिंजी किल्ल्यावरच साजरा केला. यावेळी खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याचे सीमोल्लंघन केले होते. मराठ्यांनी आपल्या पराक्रमाचे शिखर गाठले होते. अशा या महान मोहिमेवरून महाराज स्वराज्यात रायगडावर परत आले. ती विजयादशमीच्या वेळीच 2 वर्षापूर्वी विजयादशमीस प्रारंभ झालेल्या या दिग्विजय मोहिमेची सांगता विजयादशमीसच झाली होती. अशा प्रकारे शिवछत्रपतींनी विजयादशमीच्या खऱ्या अर्थाने विजयाचा पराक्रमाचा सण बनविला. या मुहूर्तावर मराठ्यांनी नवनवीन मोहिमांचे बेत आखलेत. नंतर राज्यविस्ताराच्या योजना आखाव्यात व त्या सफल करण्यासाठी देवाधर्माच्या साक्षीने सीमोल्लंघन करावे अशी नवी परंपरा त्यांनी निर्माण केली. महाराजांनंतर हिंदवी स्वराज्याच्या वारसदारांनी या परंपरेचे पालन कसे केले हे काही पुढील मोजक्या उदाहरणांनी आपल्याला लक्षात येईल. हंबीररावाने बुऱ्हाणपूर लुटले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभीच मोगली मुलखावर आपला सेनापती हंबीरराव मोहित यांची मोहीम धाडली. ही मोहीम विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू झाली. हंबीरराव विद्युत वेगाने मोगलांचे प्रसिद्ध नगर बुऱ्हाणपूर यावर हल्ला चढविला. या हल्ल्याचे वर्णन करताना खाफी खान हा मोगलांचा इतिहासकार म्हणतो, 20,000 स्वारांनिशी हंबीरराव वऱ्हाडात उच्छाद घालीत फिरत होता. तो 35 कोसांची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून आला. काफरांची म्हणजेच मराठ्यांची फौज कुठल्याही दिशेने बुऱ्हाणपुरावर येईल अशी मुळीच कल्पना नव्हती. तशी बातमीही पसरली नव्हती. शहरात तटबंदीच्या बाहेर बहादूरपुरा व इतरा 17 पुरे होते. त्या पुऱ्यांना मराठ्यांनी घेरले. विशेषतः बहादूरपुऱ्यावर ते इतक्या अनपेक्षितपणे तुटून पडले की त्या पुऱ्यातून एक माणूस किंवा एक पैसा लोकांना हलविता आला नाही. पुऱ्यात आगी लावून त्यांना दूर आकाशापर्यंत पोहोचवला. तेव्हा बुऱ्हाणपूरचा नायब आणि शहरातील लोक यांना मराठे आल्याची खबर मिळाली. 3 दिवसापर्यंत मराठ्यांनी शंकपणे पुरे शहर लुटले होते. त्यांना मुबलक लूट
मिळाली. संकट काळातील छत्रपतींची विजयादशमी संभाजी राजांच्या कारकिर्दीत मोगल बादशाह औरंगजेब हिंदवी स्वराज्यावर चालून आला. औरंगजेबांच्या या प्रचंड आक्रमणाचा प्रतिकार करत असतानाच संभाजीराजे अचानकपणे कैद झाले. पुढे त्यांचा मोगली छावणीत अत्यंत क्रूरपणे वध केला गेला. हिंदवी स्वराज्यावर भयानक संकट कोसळले. स्वराज्यातील गडकूट ठाणी शत्रूच्या हाती पडू लागले. राजधानी रायगडाला वेढा बसला. त्या वेढ्यातून नूतन छत्रपती राजाराम महाराज निष्ठून पन्हाळगडावर आले. तेव्हा पन्हाळगडालाही मोगलांचा वेढा बसला. अशा बिकट परिस्थितीत विजयादशमीचा सण आला. हा सण राजाराम महाराजांनी पन्हाळगडावर कसा साजरा केला याचे वर्णन त्यांच्या पदरी असलेल्या केशव पंडित नावाच्या एका कवीने राजा रामचरित या ग्रंथात केलेला आहे. तो म्हणतो, प्रातःकाळी राजाने आवश्यक विधी उरकून देव ब्राह्मणाचे पूजन केले व चतुर्विध अन्न सेवन केले. नंतर सायंकाळी आपण स्वतः गडावर आरूढ होऊन अश्वरूढ झालेले मंत्री, मुख्य सेनापती, त्याचप्रमाणे दुसरे सेनानायक, पायदळाचे नायक, गजावरून व अश्वावरून लढणारे योद्धे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रादी इतर लोकांसह सुंदर खोगीरांनी युक्त उंच व भूषित केलेले घोडे, झुलीचे व लोलक घंटाधिक आदी अलंकृत केलेले व तज्ज्ञांनी शिकवलेले असे मोठे हत्ती पुढे चालत असता तो राजा विजयादशमीच्या सुमुहूर्तावर निघाला. नंतर ईशान्य दिशेस असलेल्या शमी वृक्षाचे व आपट्याचे वेदपूर्वक पूजन केल्यानंतर कवींनी स्तुती केलेला असा तो महोत्सवही व तेजस्वी राजा आपल्या मंदिरात परतला. तेथे उदार अंतःकरणाच्या व प्रेमवर्धन करणाऱ्या त्यांच्या स्त्रियांनी त्यांना निरांजनाने ओवाळले. या वर्णनात कवीचा काव्यात्मक प्रतिभेचा भाग वगळला तरी छत्रपती विजयादशमीच्या मुहूर्तावर कशा वैभवाने व थाटाने शमीवृक्षाच्या पूजनासाठी आपल्या प्रसादाबाहेर पडत असत याची कल्पना आपण करू शकतो. खुद्द शिवछत्रपतींच्या विजयादशमीच्या मिरवणुकीचे वर्णन आपल्या हाताशी नाही, पण राजाराम महाराजांच्या काळातील या मिरवणुकीवरून रायगडावरील शिवछत्रपतींच्या विजयादशमीच्या मिरवणुकीचे चित्र आपण आपल्या नजरेसमोर आणू शकतो. संताजी व धनाजी यांच्या महिमा. राजाराम महाराजांचा कालखंड म्हणजे संताजी धनाजींच्या रोमहर्षक पराक्रमाचा कालखंड. या दोन सेनानींनी औरंगजेबाच्या फौजांना दक्षिणेत आपल्या गनिमी काव्याने सळोकी पळो करून सोडले. त्यांनी सन 1692 सालची मोहीम इतिहासात विशेष संस्मरणीय आहे. त्या साली विजयादशमीच्या मुहूर्तावर हे उभय सेनानी आपल्या फौजा घेऊन कर्नाटकात उतरले आणि मार्गातील मोगलांचा मुलूक लुटीत जिंजीच्या रोखाने निघाले. जिंजीत राजाराम महाराजांनी मराठ्यांची नवीन राजधानी थाटली होती, पण तिला मोगली फौजांचा वेढा बसला होता. हा वेढा मारून काढून राजाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी संताजी धनाजी निघाले होते. धनाजी आघाडीवर होता. तो प्रथम जिंजीच्या पायथ्याशी पोचला. त्याने वेढा घालून बसलेल्या मोगली फौजांवर असा काही हल्ला चढविला की मोगलांची दाणादाण उडाली. त्यांचा इस्माईल खान मखा नावाचा नामांकित सरदार धनाजीच्या तावडीत सापडला. धनाजीने त्यास कैद करून जिंजी किल्ल्यात नेले. 13 डिसेंबर 1692ची ही गोष्ट आहे. या विजयाच्या बरोबरच दुसरी दिवशीच मराठ्यांनी कर्नाटकात आणखी एक मोठा विजय संपादन केला. धनाजीच्या पाठोपाठ येणाऱ्या संताजीने कांचीपुरमजवळ अली मर्दान खान नावाच्या दुसऱ्या प्रसिद्ध सरदारास पराभूत करून जिवंत पकडले. त्याला घेऊन संताजी ही जिंजीत दाखल झाला. औरंगजेब बादशाहचे 2 नामांकित सरदार या जोड गोळीने कैद करून राजाराम महाराजांसमोर दरबारात हजर केले. संताजी धनाजीच्या या पराक्रमी कृत्यांनी दक्षिणेतील तमाम मोगली फौजांना दहशत बसली. संताजीकडून 5 मोगल सरदारांना पराभूत केले. ते कसे तर राजाराम कालीन सन 1695 सालच्या विजयादशमीची मोहीम सर्वात जास्त गाजली. त्या साली विजयादशमीच्या सुमुहूर्तावर विशाळगडावर रामचंद्रपंत अमात्याने अनेक मराठा सरदारांना एकत्र बोलवून दक्षिणेत मोगलांविरुद्धच्या एका भव्य मोहिमेची आखणी केली. संताजीस कर्नाटकात जाण्यासाठी निरोपाचे विडे दिले गेले. आपली फौज घेऊन संताजी कर्नाटकात जिंजीच्या रोखाने निघाला. ही बातमी ब्रह्मपुरीवर छावणी करून बसलेल्या औरंगजेबास कळताच त्यांनी कर्नाटकचा सुभेदार कासिम खान या संताजीस अडवून नेस्तनाबूत करण्यासाठी हुकूम सोडला. एवढेच नव्हे तर आपले छावणीतील खास सैन्य देऊन खान जाद खान, सफाशिकन खान, सय्यद असाल खान व मोहम्मद मुराद खान या 4 बड्या सरदारांनाही त्याने कासिम खानाच्या मदतीसाठी धाडले. तथापि या सर्व सरदारांनी संताजीस गाठण्यापूर्वी संताजीनेच त्यांना चित्रदुर्गच्या पूर्वेस दड्डेरी
येथे गनिमी काव्याने पेचात आणले. मोगली फौजांचा जबरदस्त पराभव होऊन सर्व खान मजूर दुड्डेरीच्या किल्ल्यात लपून बसले. त्यांच्यापैकी कासिम खानाने तर आपल्या अप्रतिष्ठेपायी आत्महत्याच केली. राहिलेल्या खानांनी दाती तृण धरून संताजीकडे जीवनदानाची याचना केली. 7 लाखांची खंडणी संताजीने बसून त्यांना मुक्त केले. 60 लाखांची मालमत्ता संताजीच्या हाती पडली. विजयादशमीचा मुहूर्त अपेक्षेपेक्षा मराठ्यांना अधिकच लाभदायक ठरला. विजयादशमीचे सीमोल्लंघन. मराठी शाळेतील विजयादशमीच्या मुहूर्तावर निघालेल्या महिमा हा अशा प्रकारे महाराष्ट्राच्या क्षात्र संस्कृतीचा तेजस्वी पैलू आहे. शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात निर्माण केलेल्या या क्षात्र परंपरेची जोपासना पुढे मराठ्यांनी कित्येक पिढ्या केली आणि म्हणूनच मराठ्यांची सत्ता लाहोर मुलतानपर्यंत जाऊन पोहोचू शकली. शिवकालात शिवछत्रपतींच्या राजधानीत विजयादशमीचा दरबार भरविला जाई. दरबारात छत्रपतींना मुजरे व नजरा दिल्या जात. छत्रपतींकडून सरदारांचे सन्मान केले जात. याचवेळी परमुलखावरील नव्या मोहिमांचा पुकारा होई. पुढे पेशवाईत मराठी राज्याचा पसारा वाढला. छत्रपतींचे स्थान महात्म्य मागे पडून पेशव्यांच्या दरबारास महत्त्व आले. पावसाळा संपताच पेशव्यांचे सरदार पुण्यात गोळा होत. आगामी मोहिमांच्या योजना अगोदर सिद्ध झालेल्या असत. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर त्यांचा प्रारंभ केला जाई. दरबारहून मिरवणुकीने सीमोल्लंघन होई. फौजबंद सरदार नगराबाहेर डेरे दाखल होत आणि मग काही दिवस फौजांची जमवाजमव करण्यात गेले. तरी मुहूर्तावर मोहिमेची सुरुवात झाल्याचे समाधान प्रत्येक मराठा सरदार व सैनिक यांच्या मनात असे. या मुहूर्तावरील त्यांची श्रद्धा रणांगणावरील त्यांची नीतिधैर्य वाढविणारे ठरे. पुढे रावबाजीच्या काळात म्हणजे शेवटच्या पेशव्याच्या काळात शत्रूच्या मुलखावरील मराठ्यांच्या मोहिमा थांबल्या. 7,000 मैलांवरील इंग्रज शत्रूच मराठी राज्याच्या सीमा पार करून पुण्यात आल्यावर रावबाजी विजयादशमीचे सीमोल्लंघन ते काय करणार. त्याची विजयादशमी दरबारी थाटमाट नाचगाणी व भव्य मिरवणूक यापुरतीच मर्यादित राहिली. पुढे मराठी राज्य इंग्रजांनी खालसा केले तरी विजयादशमीच्या दरबाराची प्रथा त्यांनी चालूच ठेवली. विजयादशमीचा दरबार हे मराठी संस्कृतीचे इतके अविभाज्य अंग होते की इंग्रजांसारख्या परकीय राज्यकर्त्याचाही या मराठी परंपरेचा मान राखावा लागला. मित्रांनो, आज आपण मराठी शाहीतील विजयादशमी क्षात्र संस्कृतीचा तेजस्वी पैलू या ऐतिहासिक विषयावर एक रोमांचक प्रवास केला. या प्रवासात आपण पाहिलं की विजयादशमी हा सण फक्त उत्सव नसून मराठ्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा आहे. राजमाता जिजाऊंच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी या दिवशी केलेल्या मोहिमा त्यांच्या अनन्यसाधारण धैर्याचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहेत. सुरतेची स्वारी, बंकापूरचा विजय आणि हंबीरराव मोहित्यांनी बोऱ्हाणपूर लुटले या साऱ्या घटनांमधून विजयादशमीच्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होतं. क्षात्र परंपरेतील सीमोल्लंघन आणि दिग्विजय मोहिमा या सणाला एक अलौकिक उंचीवर नेतात. डॉक्टर जयसिंगराव पवारांच्या मराठी शाहीचे अंतरंग या ग्रंथातील माहितीच्या आधारावर आपण मराठ्यांच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना उलगडल्या. या तेजस्वी परंपरेने केवळ मराठ्यांनाच नाही तर आपल्याला एक आदर्श दिला आहे. संकट कितीही मोठे असले तरी त्यावर मात करण्याची तयारी आणि पराक्रम महत्त्वाचा असतो. आता विचार करा, आपण हे आपल्या जीवनात विजयादशमीचं सीमोल्लंघन कसं करू शकतो. तुमच्या प्रत्येक मोहिमेत जय मिळो आणि मराठ्यांच्या या पराक्रमातून प्रेरणा घ्या. तुम्ही आमच्या बरोबर या इतिहासाच्या प्रवासात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. चला, मराठ्यांचा इतिहास आणि परंपरा आपल्या हृदयात जिवंत ठेवूया आणि त्यांच्या धैर्याचं पालन करूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांना शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सक्रिय सपोर्ट करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.